नमस्कार पब्लिक, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या गणपतीच्या डे 2 ब्लॉगमध्ये. मागे बघू शकतात गणपती बाप्पा बसलेत आणि जान्हवी पण बसलेली. आज कोण येणार आहे, काय येणार आहे, काही आयडिया नाही. बघूया आपण ह्या ब्लॉगमध्येच. गणपतीसाठी मी माळ बनवतो. मला आवडतं माळ बनवायला. येस, जान्हवी बोलली मी स्वतःच माळ बनवेल. तर आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपण माळा बनवू आणि गणपतीच्या पूजेला सुरुवात करू. अरे चहा 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 अशा पद्धतीने मला चहा उकळता राहिला. सकाळच्या आरतीला आम्ही दोघंच असणार आहे, जान्हवी आणि मी, आणि घर मालकाला पण बोलवणार आहे जे बाजूलाच राहतात आमच्या. जान्हवीने मस्त छान पद्धतीने माळ बनवला आहे. हा मस्त झाला, परफेक्ट झाला, खूप मोठा झालेला आहे. मला पहिल्या दिवसाला जरा अंदाज कळाला. जान्हवी हा घ्या तुमचा चहा. थँक्यू सो मच. माझा ऑलरेडी सकाळी चहा झालेला आहे, पण हे लेट उठले. रात्री ब्लॉग पण एडिट केलाय. हा मग ठीक आहे, मी काय बोललेच नाही. कसं असतं ना जान्हवी की गणपती बाप्पा जेव्हा बसतात आपण ह्याच जागेवर एवढ्याच एरियावर बसतोय, चहा पितोय, फुलहार बनवतोय किंवा काहीतरी गप्पा मारतोय. नाहीतर आमची स्पॉट सोपा होता जो हमारा छूटता नाही आहे हर वक्त. सगळं चहा पाणी वगैरे तिकडे होतं, जेवण वगैरे त्या साईडला. बट आमचं चहा फुलहार किंवा असं काही डिस्कशन करायचं तर आम्ही इथं बसूनच करतो, किंवा ब्लॉग पण शूट करायचा तर आम्ही इथं बसूनच शूट करतोय. आज जान्हवीने परफेक्ट माळा बनवली आहे. रोज असंच बनवता, ठीक आहे. कालची आपली मोठी झालेली खूप. आमचे घरमालक आणि काका म्हणजे घरमालकापेक्षा असं घरच्यांसारखे. हे त्यांचे वडील. यूट्यूबला येणार बांबूच आहे. हो, ते सांगतात की ते आदिवासी लोक असतात ना, त्यांनी बनवलंय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आज आपला प्रसाद आहे मोदक. आमची आरती झाली आहे. नेक्स्ट काय जान्हवी? नेक्स्ट खाना बनाव खाना खाओ. काय बनवणार आज जेवणाला? जेवणाचं माहिती नाही, आता डिसाईड करू. एक मूवी बघितलाय बाल गणेश. माय फ्रेंड गणेश. गाईज आजचं जेवण आमचं हे पोळी, वरण, गव्हांच्या वड्यांची भाजी, भात, मोदक, काकडी, आणि गणपती बाप्पांना आता नैवेद्य दाखवतोय. बासुंदी माझ्या हाताची. किती वेळा सांगणार माझ्या हाताची बासुंदी? तू घेतली का नाही? मला नको. तुला आवडली नाही? आवडली. इकडे बघून सांग, आवडली की नाही? माझं आवडली. तर गाईज मी आलो आता फूल घ्यायला आणि डे 2चं विसर्जन चालू आहे. हे बघा, माझे आता फूल घेऊन झालेत. आता जातो मी घरी. माझा एक कॉलेजचा फ्रेंड येतोय, तो आता निघाला अंधेरीहून. त्याला लागेल 1-2 तास. तिकडे कुठे बघते? अरे जान्हवीला वाटलं मी फोटो काढतोय. तुला काढलं मला. छान वाटते ही साडी. थँक्यू. जान्हवीने ही साडी एंगेजमेंटला घातलेली. या साडीला बघूनच मी तिला रिंग घातली आहे. मुलगी बघून तर घातलीच ना. ह्या साडीवर अजून सुंदर दिसत होती. अच्छा, मम्मी सपोज अशी आली असती तर चाललं असतं. हो, चाललं असतं. येस, असंच राहायचं का मी आजपासून. मला अजून पण ही साडी आठवते ना, ते आपला एंगेजमेंटचा डे. फर्स्ट टाइम आपण भेटतोय, ऑकवर्ड फोटो काढतोय. आणि फोटोग्राफर आम्हाला सांगतोय एकमेकांकडे बघा, खांद्यावर हात ठेवा. तुम्हाला आता आमचे ते जे ऑकवर्ड फोटोज होते ना, ते तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतो. तर गाईज आता जान्हवी आपलं टॅलेंट दाखवतोय, सिंगिंग टॅलेंट. मोदक प्रिय तू मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. हे गजानन गणपती सुखपती छंदपती गंधपती. घरी आपल्याकडे कोणी येतं आपण तेव्हा कपडे चेंज करतो. गेस्ट येतात ते आम्ही कपडे चेंज करतो, आणि गेस्ट जेव्हा जातात आपण परत चड्डीवर येतो. आणि तू काय ब्लॉग बनवतोय? कॉलेज फ्रेंड. खूप मस्ती आणि खूप काही माहिती आम्हाला एकमेकांबद्दल. ॲनिमेशन केलेलं ना मी सोबत. आवडलं डेकोरेशन. मी आता मध्ये सगळ्यांना भेटलेलो
पुण्याला अरे होतो वा. आजचा दिवस आमचा खूप शांततेत गेलाय. जान्हवीला खूप शांतता भेटली. काल खूप गडबड हो. होती, आज थोडा रेस्ट होता. कारण की आज 1.5 दिवसाचा गणपती, तर सगळ्यांच्या घरी गणपती उठतात आहे किंवा कोणी दुसरीकडे जात आहे. त्यामुळे आम्ही आज कोणी आलं आहे आमच्याकडे. पण उद्या खूप गर्दी असणार आहे, तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे. म्हणजे खूप सारे फ्रेंड्स येणार आहेत, क्रिएटर फ्रेंड्स. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. बाय. बाय.